गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झालाय अंकेश. पहिलाच आलाय डॉट. आता मात्र वाईड आणि +4 5 धावांचा हा पंजा. स्ट्राईक एंडला गणेश आपण पाहतोय. वाईट बॉल. यानंतर यातून विजेता संघ आणि शिवनेरी मिस फील्ड जरूर पाहायला मिळते. चांगला फटका अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका सजवला, परंतु बॅकअप चांगलं आलं, क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि त्यानंतर डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. आणि इथे काय घडलंय, थोडीशी यष्टीरक्षकाकडून चूक झाली, परंतु हा नो बॉल आहे. 1+1 2 धावा धावफलकावर ऍड होतील. दोन धावा धावफलकावर. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अगदी ग्राउंड शॉट. इथे मात्र फेकी चांगली होती, परंतु सुरक्षित पोहोचलाय आणि 1 धाव धावफलकावर ऍड होईल. संघ जाऊन पोहोचलाय तो 10 या आकड्यावर. आणि इथे हा येतोय चौकार. डीजे शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील सोडून दिलाय. व्हाईट बॉल. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू. बॅक टू द बॉलर. षटक संपले पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 15 या आकड्यावर. या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 9 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात जरूर प्राप्त झाल्यात. आणि दोन्ही संघांसाठी आपण विचार केला, करो या मरोची लढत, डू ऑर डाय. हारलात, पराभूत झालात तर मात्र परतीच्या प्रवासाला. जर विजय संपादन केलं तर एक चान्स अजून देखील भेटेल. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. अगदी दुपारचं हे कडाक्याचं ऊन, थंडीच्या दिवसामध्ये देखील इतका हा ऊन पाहायला मिळतोय. तर 2 विकेट साठी इथून मात्र सुवर्ण संधी असेल यश याला. जर आपण 2 विकेट घेतले तर भावेश याच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक. तब्बल आपण पाहतोय 18 धावा धावफलकावर. व्हाईट +1 व्हाईट +4 पंजा मिळालाय. कुठेतरी या धावा रोखाव्या लागतील. 23 धावा धावफलकावर. चूक होतीये गोलंदाजाकडून, परंतु चुकीला जर वेळेवर सावरलं नाही
तर मात्र कुठेतरी अडथळा निर्माण होईल, यातील मात्र शंका नसेल. चल नंतर कर. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. मंदार स्मृती संघाकडून गोलंदाजाकडून भरपूर चुका होत आहेत, परंतु ज्या चुका आपण आता करताय त्यांना तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये चेसिंग करत असताना भरपूरशा अडचणीला सामोरं जावं लागेल, याची नोंद आपल्याला घ्यावी लागेल आणि थोडासा डोक्याचा वापर करून इथे चेंडूची हाताळणी नक्कीच करावी लागेल. वारंवार लेग स्टिकवर चेंडूची हाताळणी करण्याचा प्रयत्न आणि अखेरकाल हा प्रयत्नांची पराकाष्ठा संपली आहे, कारण हा चेंडू आलाय डॉट बॉल. कुठेतरी लाईन पासून झगडत होता गोलंदाज यश मिसे आपण पाहतोय, यश मोरे, आणि सलगचा हा दुसरा डॉट आणि बऱ्याच काळानंतर आपण सलगचे 2 डॉट, 4 चेंडूंचा खेळ संपला आणि 2 चेंडू शिल्लक असतील. चतुर चाणक्य अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय आणि आता देखील सुरेख चेंडू. सलगचा तिसरा डॉट आलाय. ज्या मागे चुका झाल्या त्यांना विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय यश मोरे. पुन्हा एकदा सलगचा चौथा. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजे. षटक संपलंय क्रमांकाचं 2 षटकामध्ये धावा खर्च झाल्यात एकूण 24 आणि या षटकामध्ये तब्बल खर्च झाल्यात त्या 9 धावा. चला तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज इथून मात्र सज्ज होईल. कॅप्टन यश बिसे, मगाशी होता यश मोरे. एकच संघामध्ये एकाच नावाचे 2 खेळाडू आहेत. नो बॉल आहे. नो +1, 2 धावा धावफलकावर. ओव्हरस्टेपिंग जरूर पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावर. 2 विकेट काढल्या या गोलंदाजांच्या संघाला 500 रुपये असतील. भावेश यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 27 धावा धावफलकावर. 27. थोडासा शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. नो बॉल. 28 धावा धावफलकावर. 28. आणि आता चांगला फटका, जबरदस्त फटका फलंदाज सिल्वाच्या माध्यमातून. सिल्वेस्टर काय नाव आहेत. कपड्यांच्या दुकानात गेलो का पॉलिस्टर येतो. व्हाईट बॉल, मैदानामध्ये सिल्वेस्टर. चला सूचना केल्या जातात पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या अगदी 3वर 3, 33 धावा धावफलकावर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. नो बॉल. पुन्हा एकदा चूक होती आहे. चांगली चेंडूची हाताळणी होते, परंतु पायाला कुठेतरी थांबवता येत नाही आणि रेषा टच इथे मात्र होत असताना पाहायला मिळते. साइड टच, फ्रंट टच. ओरम आणि अंडरम मधले नियम मात्र वेगवेगळे असतात. इथे मात्र चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते यश मोरेचं. पूर्णपणे संघाची बांधणी
आणि पाठीचा कणा संघाचा जरूर यश मोरे पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर एकने वाढेल अगदी 35 धावा धावफलकावर. अजूनही एकही विकेट गेलेला नाहीये आणि इथे मात्र संधी होती ती चुकवली आणि मिळाली ती एक धाव. बॅटला ब्रश होऊन चेंडू मात्र जरूर पाठीमागे गेला. तिने मिळाली एक धाव. धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. इथे मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट करायचा होता परंतु हवा तसा संपर्क साधला गेला नाहीये. मिळेल ती एक धाव आणि 37 धावा आणि या षटकातील शेवटची चेंडूचा खेळ शिल्लक. अंतिमचा हा चेंडू वाईट बॉल. आणि आता मात्र पहिल्या विकेटच्या शोधामध्ये शोध लागलाय फलंदाज इथून गणेश. बॅक टू द डग आउट. वाजीव नवीन फलंदाज प्रथमेश. काय गॉगल दिसतोय तो जबरदस्त हँडसम बॉय. नक्कीच गॉगल मला वाटते विराट कोहली यांनी दिलेला आहे. सिऊटचा वंडर बॉय. काय गरज होती का. फलंदाज बाद. हे चित्र ना अमर सर नेहमीच पाहायला मिळतं. एक फलंदाज बाद व्हायला सुरुवात झाली ना एका मागोमाग एक लाईन लागते. जयेश यांनी जर 4 नका लावू. मी सांगितलं काल मी उल्लेख केला बक्षीस नका लावू. फलंदाज क्रमांक आपण इथून पाहतोय. तिसरा गडी बाद झालाय. पुन्हा एकदा जयेश. एक जयेश गेला दुसरा जयेश आला. वाव सुंदर फटका. अगदी गॅप शोधली आणि हा 4 धाव्यांचा चौकार. लास्ट बॉल. नो +4. वा काय या तडपत्या उन्हामध्ये बॅट तडपली आहे. सलगचा दुसरा चौकार सिल्वेस्टर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय. सीवूड्स के सुपरस्टार आणि त्यातला हा सुपरस्टार पाहायला मिळतोय. स्टार फलंदाजी करत असताना आता मात्र चेंडू जाते डॉट. 4 षटकांचा खेळ इथून संपलाय. 4 षटकाखेरीस एकूण धावा 50 आणि लक्ष असेल येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अगदी 51 धावसंख्येचं. DJ
70-70 शॉपचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून फ्रँचायझी घेतली आले आहे आणि चांगला इथे मात्र सहाय्य इथे मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्या या सीउड्स परिसरासाठी नेहमीच असतं. दीपक दादा शिंदे, आपण आपल्या मित्रपरिवारांसह व्यासपीठावर या. मंदार स्मृती संघाचे कट्टर समर्थक आणि नक्कीच सध्या फेविकॉल लावून चेअरवर बसलेले आहेत. सामना संपेपर्यंत तरी मी उठणार नाहीये. गोलंदाजीसाठी असेल सुमित. चला सलामीची जोडी मंदार स्मृती संघ. खरे त्याने आपण पाहिलं अमरदादा, जर शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत कैलासवासी मंदार स्मृती, मला वाटते त्याच्याच नावाने हा संघ खेळतोय. नक्कीच चला सर्वांचे लाडके वन सोल्युशन नाव म्हटलं की नईम सर चौगले. काल त्यांची अनुपस्थिती होती परंतु आता ते उपस्थित झालेत. सर या, आपण या व्यासपीठावर यायचं आहे. नईम भाई, शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत कैलासवासी मंदार हुमणे स्मरणार्थ SBCL मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नईम भाई आपण लगेच या. दानशूर व्यक्तिमत्व जरूर आपल्या या सिऊड परिसराला लाभलं गेलं आणि इथे मात्र काय घडलंय, 4 धावेंचा हा चौकार. अरे भोंगे वाजू नका, जत्रेमध्ये आल्यासारखं वाटतंय. 3 चौकारांसाठी 500 रुपये कोणाकडून? भावेश दादा यांच्याकडून. दोघांसाठी सुवर्ण संधी असेल. याच दरम्यान आपण पाहतोय नईम भाई यांचं शुभागमन झालंय. वन सोल्युशन आपल्या नवी मुंबई संघाचा आणि नवी मुंबईचं नाव इथे मात्र अगदी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं गेलंय. त्या संघाचे पुरस्कर्ते नईम भाई चौगले इथे उपस्थित झाले. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. अगदी थाटामाटामध्ये चौकारांच्या आतिषबाजीमध्ये इथे मात्र त्यांचं इथे स्वागत केलं गेलंय. धन्यवाद. हा, आता एक मारला तर 500 रुपये लागू होतील. अरे आम्हाला पण लावा, आम्ही पण मेहनत घेतो. सीउड्स म्हटलं की थोडीशी मस्ती मजा आणि आनंदमय इथे आता वातावरण पाहायला मिळतं. आणि इथे डॉट बॉल 500 वाचले. भावेश 500 वाचले आपले. उशिराने आलाय. 4 चेंडू मध्ये 3 चौकार जरूर पाहायला मिळाले. धावसंख्या एकूण पाहायला मिळालेला 12 आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॅक टू द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचं चेंडू असेल. लास्ट बॉल. अगदी 51 धावसंख्येचं हे लक्ष. आणि आता मात्र आपण पाहतोय एकच धाव. तेरा धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस जरूर पाहायला मिळतात. 18 मध्ये गरज आहे 38 धावसंख्येची. चष्मा घातला म्हणजे का अजून पोरे आले नाही इथं. संध्याकाळ बाकी आहे. आमच्याकडे लक्ष केंद्रित कर. वाईट बॉल. काय करणार गोलंदाजाला. वा, प्रत्येक विकेटसाठी दीपक दादा, प्रत्येक विकेट 3 विकेटसाठी गोलंदाजाला 500 रुपये. डगआउट मध्ये कोणाच्या बसले पारितोषिक कोणाला आहे? 500 आणि 1000 म्हणजे 1500. परंतु इथे चौकार ठोकलाय. तब्बल धावसंख्या 22. सलग 2 चौकार ठोकलेत. तिसरा येईल का? नो बॉल आहे. थोडक्यात पैसे वाचले. हा पंजा जरूर मिळाला परंतु अव्वंतर धावसंख्येमध्ये त्याला ऍड केलं जाईल आणि धावसंख्या धावफलकावर 27. विजयाच्या हळूहळू जवळ जात असताना हा चौकार आला तरी आता 500चं पारितोषिक आहे.
पुन्हा एकदा वाचले. नशीब कोणाचं साथ देते पाहूया. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. आता मात्र ग्राउंड शॉट अगदी जमिनीला घासत पुसट चाटत चेंडू सीमारेषा गाठतोय आणि मिळतोय हा चौकार. पुन्हा एकदा हा चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या साह्याने 36 धावा धावफलकावर अगदी विजयाच्या जवळ येऊन पोहोचलाय मंदार स्मृती संघ. या षटकामध्ये 23 धावा खर्च झाल्या आणि आपण आता समीकरण 12 मध्ये करायच्या आहेत त्या 15 धावा. हँडसम बॉय सिउड्स विभागाचा हा पाहायला मिळतोय प्रथमेश दादा. एकच वादा. पाहूया गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होत असताना कोणती कामगिरी आपल्या संघासाठी करेल. क्षेत्ररक्षण पाहिलं आणि यश मोरेने ठोकलाय हा दमदार चौकार. धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा. फक्त 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगलं कमबॅक आणि लेग स्पिनचा हा चेंडू. व्हाईट बॉल. 11 मध्ये 11ची गरज होती आणि आता 11 मध्ये 10 करायचे आहेत. तर 2 धावा मिळतील. 45 धावा धावफलकावर अगदी 6 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण चांगलं. 1 धाव फक्त जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता असेल. आणि इथे मात्र विजय संपादन केलंय. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. मंदार स्मृती संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होते. चला थोडासा ब्रेक इथे घेतला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने गोलंदाजी करत असताना 9 धावा खर्च केल्या, फलंदाजी करत असताना 36 धावा खेळून काढल्या, यश मोरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच.